पलीकडे क्रॉसिंग सुद्धा झालेलं आहे. 3 ते 4 मिनिटापासून गाडी टनेलमध्ये आहे. फूड क्वीन सुद्धा बोलतात. कोल्हापूरचा प्रवास करायचा आहे आणि फक्त 100 रुपये शिल्लक आहेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन जर्नीमध्ये. मी आत्ता आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरती आणि आज आपण प्रवास करणार आहोत मुंबईहून कणकवली दरम्यान. आणि ती गाडी आहे गाडी नंबर 12051 जनशताब्दी एक्सप्रेस. मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी 5:10 सुटते. मी आत्ता माझ्या कोचमध्ये आलो आहे. D9 कोच आहे आणि सिटिंग तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारची सिटिंग व्यवस्था आहे. तुम्हाला माहीतच आहे की आपण एक चॅलेंज घेऊन हा सगळा प्रवास करतोय. आता फक्त 150 रुपये शिल्लक आहेत आणि मित्रांनो, या 150 रुपयामध्ये आपल्याला आजचा संपूर्ण दिवस घालवायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून या गाडीचं आता डिपार्चर होत आहे. मी तुम्हाला आता डिपार्चर दाखवतो. याच्या पलीकडे जी गाडी लागली आहे, काल रात्री आपण ज्या गाडीने आलो, पुणे मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस, ती गाडी आहे. आणि पलीकडे सकाळी 5 वाजल्यापासून लोकल ट्रेन आता सुरू झाली. लोकल ट्रेनची ॲक्शन चालू झालेली आहे. आणि मित्रांनो, सकाळी सकाळी पुन्हा एकदा आता ॲक्शन चालू झालेले आहेत. लोकलचं क्रॉसिंग चालू झालं आहे. पलीकडे कुठल्या तरी ट्रेनसोबत क्रॉसिंग होत आहे. तर मित्रांनो, आता दादर रेल्वे स्टेशनवरून गाडी डिपार्चर होत आहे. जबरदस्त अशा स्पीडमध्ये पलीकडे क्रॉसिंग सुद्धा झालेलं आहे. तर मित्रांनो, आता ठाणे रेल्वे स्टेशनवरून गाडी डिपार्चर होत आहे. मित्रांनो, आता ही जी लाईन गेली कल्याणला आणि आता आपण पनवेलच्या लाईनवरती पुढे चाललो आहे. तर मित्रांनो, आता गाडी आली आहे गाडी नंबर 17317 हुबळी दादर सेंट्रल एक्सप्रेस आणि त्याच्यासोबत आता क्रॉसिंग होत आहे. हुबळी दादर सेंट्रल एक्सप्रेस. पलीकडे लोकल आहेत. तर मित्रांनो, आता गाडी पनवेल जंक्शनवरती अरायवल केलेली आहे आणि पलीकडे बघू शकता आता फ्रेट ट्रेन पुढे जात आहे. तर मित्रांनो, आता पनवेल जंक्शनवरून गाडीचं डिपार्चर विसर झाले. गाडी आता पनवेल जंक्शनवरून डिपार्चर होत आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही जी समोर लाईन दिसते ती लाईन गेली कर्जतला आणि आता आपली गाडी वळलेली आहे कोकण रेल्वेच्या मार्गावरती. मित्रांनो, कोकण रेल्वे कोकण रेल्वेचा निसर्ग तर सुरू झाला आहे, पण खरी मजा सुरू होते वीर रेल्वे स्टेशन नंतर. कारण की वीर रेल्वे स्टेशनपर्यंत डबल ट्रॅक आहे. तिथून पुढे पुन्हा कोकण रेल्वेचा सिंगल ट्रॅक सुरू होतो आणि तिथेच क्रॉसिंग आणि याला खूप मजा येते. स्किपिंग पेन रेल्वे स्टेशन. मेमो गाडी आलेली आहे. तर मित्रांनो, पहिला मेमो गाडीसोबत क्रॉसिंग झालं आहे आणि आता गाडी येणार आहे गाडी नंबर 12134 बेंगलोर मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस. तर गाडी आली आहे गाडी नंबर 12134
मंगलोर मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस. तर मित्रांनो, आता भूक लागू लागली आहे आणि आपण जे चॅलेंज स्वीकारलं आहे आणि 150 रुपये आपल्याकडे अजून शिल्लक आहेत. तर आता काय खायला ते बघूया. नाश्ता काही जर आलं तर नाश्ता घेऊया आणि पाणी नाही आपल्याकडे. तर नाश्ता आणि पाण्यासाठी आता आपण ह्याच्यातले पैसे खर्च करणार आहोत. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे गाडी नंबर 12217 केरला संपर्कक्रांती एक्सप्रेस बरोबर क्रॉसिंगची. केरला संपर्कक्रांती एक्सप्रेस आता कोणत्याही क्षणी वीर रेल्वे स्टेशनवरती पोहोचत असेल आणि आता जनशताब्दी एक्सप्रेससुद्धा कोणत्याही क्षणी वीर रेल्वे स्टेशनवर पोहोचणार आहे. त्यामुळे आता लवकरच या गाडीचं क्रॉसिंग होणार आहे. आणि दुसरं मित्रांनो, कोकण रेल्वेची जी खरी मजा आहे ना, ती आता इथून पुढे सुरुवात होणार आहे. वीर रेल्वे स्टेशन सोडल्यानंतर कोकण रेल्वे सिंगल ट्रॅक येते आणि सिंगल ट्रॅकवरती क्रॉसिंगची खूप जास्त मजा येते. तर WAP7 लोकोमोटिव्हसह आलेली आहे गाडी नंबर 12217 केरला संपर्कक्रांती एक्सप्रेस. तर मित्रांनो, आता केरला संपर्कक्रांती एक्सप्रेससोबत क्रॉसिंग झालं आहे आणि आता इथून पुढे सिंगल ट्रॅक सुरू होतं. पलीकडे नदी आहे आणि मित्रांनो, सिंगल ट्रॅक आता सुरू झाला आहे. तर मित्रांनो, आता सिंगल ट्रॅक सुरू झाला आहे आणि खऱ्या अर्थाने कोकण रेल्वे आता सुरू झाली आहे. तर मित्रांनो, आता क्रॉसिंगसाठी गाडी थांबलेली आहे आणि क्रॉसिंग होणार आहे गाडी नंबर 50104 रत्नागिरी दिवा पॅसेंजरसोबत. भुसावळ लोकोशेडचा लोकोमोटिव्ह आहे. तर मित्रांनो, आता क्रॉसिंग होणार आहे गाडी नंबर 12617 मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस बरोबर. तर चला आता आपण या गाडीचं क्रॉसिंग बघू आणि या गाडीला लीड करतोय WAP7 लोकोमोटिव्ह. काय जबरदस्त व्ह्यू आहे बघा मित्रांनो. मित्रांनो, व्ह्यू चेक करा, काय जबरदस्त आहे. तर मित्रांनो, आता सकाळचे बरोबर 10:50 झालेत आणि ऑन टाईम गाडी चिपळूण रेल्वे स्टेशनवरती आलेली आहे. जनशताब्दीला पनवेलहून निघाल्यानंतर सरळ चिपळूण आणि चिपळूणवरून पुढे सरळ आता गाडी ही रत्नागिरीमध्येच थांबणार आहे. चिपळूण रेल्वे स्टेशनवरून गाडी आता डिपार्चर होत आहे.
बघू शकता केवढ्या हाईटवरती हा ब्रिज होता. हे चिपळूणपासून रत्नागिरीच्या दरम्यानच हे सगळं पाहायला मिळतं. काय जबरदस्त व्ह्यू आहे. स्किपिंग आरवली रोड रेल्वे स्टेशन. लगेच आता टनेल. काय जबरदस्त व्ह्यू आहे बघा. एका टनेलमधून गाडी बाहेर पडली नाही तोपर्यंत आता दुसऱ्या टनेल चालू झाला. आणि मित्रांनो आता क्रॉसिंग होतोय 19058 सुरत एक्सप्रेस बरोबर, ज्याला लीड करतोय WAP4 लोकोमोटिव्ह. मित्रांनो इथे धबधबा आहे हा. तर मित्रांनो मागच्या 3 ते 4 मिनिटापासून गाडी टनेलमध्ये आहे आणि हे टनेल आहे की जे संपायचं नावच घेत नाही आहे. तर गाडी मित्रांनो आता रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरती अरायवल करत आहे. तर मित्रांनो आता बरोबर सकाळचे 11:20 झालेत. ऑन टाईम गाडी रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरती आली आहे. आता इथून पुढे डायरेक्ट गाडी कणकवलीत थांबेल, जिथे आपला प्रवास संपणार आहे आणि आपलं चॅलेंज जे आहे त्यातला 3रा टप्पासुद्धा पूर्ण होणार आहे. तर मित्रांनो आता मी 2 वडा घेतल्यात, ज्याचे 30 रुपये मी पे केलेत आणि पाण्याची बॉटलही घेतली होती. टोटल 50 रुपये झालेत. काल आपल्याकडे 150 रुपये शिल्लक होते, म्हणजे त्यातले 50 रुपये आता आपण दिलेले आहेत. म्हणजे आपल्याकडे आता फक्त 100 रुपये शिल्लक आहेत आणि अजून आपला कणकवलीहून कोल्हापूरपर्यंतचा प्रवाससुद्धा शिल्लक आहे. तर बघू आपण चॅलेंज पूर्ण करतोय की नाही ते. तर मित्रांनो आता बरोबर सकाळचे 11:25 झालेत आणि गाडी आता रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरून डिपार्चर होत आहे. काय जबरदस्त व्ह्यू आहे. मित्रांनो हे पानवेल ब्रिज होतं. खरं तर मित्रांनो रत्नागिरीनंतर सुद्धा ना पुढे कणकवलीत जाऊस तोपर्यंत मला हा रूट एकदम जबरदस्त वाटू लागला. तर मित्रांनो आता वेरवली रेल्वे स्टेशनवरती जनशताब्दी एक्सप्रेस आता थांबलेली आहे. क्रॉसिंग होणार आहे गाडी नंबर 10106 सावंतवाडी रोड दिवा सिंधुदुर्ग एक्सप्रेससोबत. आता गाडी आली आहे, गाडी नंबर 10106 सावंतवाडी रोड दिवा सिंधुदुर्ग एक्सप्रेस. लीड करतोय WAP4 लोकोमोटिव्ह आणि लोकोमोटिव्ह आहे भुसावळ लोकोशेडचा.
तर मित्रांनो आता जलशताब्दीला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. गाडी आता वेरवली रेल्वे स्टेशनवरून डिपार्चर होत आहे. वेरवली रेल्वे स्टेशनची बिल्डिंग. तर मित्रांनो आता विलावडे रेल्वे स्टेशनवरती पुन्हा एकदा क्रॉसिंग होणार आहे. गाडी येत आहे, गाडी नंबर 10116 मडगाव बांद्रा टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस. गाडीला लीड करतोय WAG9 लोकोमोटिव्ह आणि गाडी आहे गाडी नंबर 10116 मडगाव बांद्रा टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस. तर मित्रांनो आता क्रॉसिंग होणार आहे गाडी नंबर 10106 मडगाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई मांडवी एक्सप्रेस सोबत, ज्याला कोकण रेल्वेची फूड क्वीन सुद्धा बोलतात. गाडी नंबर 10106 मांडवी एक्सप्रेस त्याच्यासोबत आता क्रॉसिंग होतं. WAP7 लोकोमोटिव्ह. चंदीगड मडगाव एक्सप्रेस. तर मित्रांनो आता कणकवली रेल्वे स्टेशन आलेलं आहे आणि आपली जर्नी आता इथेच संपणार आहे. तर आता कणकवली रेल्वे स्टेशनवरती सुद्धा क्रॉसिंग होत आहे. बघूया कोणती गाडी आहे. WAP7 लोकोमोटिव्ह लीड करतो आहे, पण गाडी कुठली आहे हे समजणार नाही कारण मध्ये आहे फ्रेट ट्रेन आणि आपली गाडी आता दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती गेलेली आहे. गाडी बघू कोणती आहे. तिरुअनंतपुरम वेरावल जंक्शन. तर मित्रांनो आता दुपारचे 1:40 झालेत आणि ऑन टाईम गाडी आता कणकवली रेल्वे स्टेशनवरती आलेली आहे. आपला प्रवास इथपर्यंतचाच होता आणि आपण जे चॅलेंज घेतलं होतं त्या पद्धतीने आपण आता मुंबईपासून कणकवलीपर्यंतचा हा जो तिसरा टप्पा आहे तो सुद्धा पूर्ण केलेला आहे. आता राहिली गोष्ट म्हणजे आपल्याला इथून आता कोल्हापूरचा प्रवास करायचा आहे आणि फक्त 100 रुपये शिल्लक आहेत. तर बघू आता हा प्रवास होतो की आपण चॅलेंजमध्ये फेल होतो. तर मित्रांनो आता आपण या व्हिडिओचा इथेच शेवट करणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या जर्नीमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.